नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि हे बघा, आता मी इथे कांदा भाजून घेते। तर आपण हा कांदा भाजून आज बनवणार आहोत मटणची भाजी। तर त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे। मसाला बनवते मी, मसाले बनवण्यासाठी। आणि हा कांदा आता मस्त लांब लांब कटिंग करून घेतलाय तो छान असा। हे बघा, त्याला छान भाजून घेते मी। कांदा आणि खोबरं भाजायचं आहे। पहिले मी कांदा भाजून घेते, त्याच्यानंतर खोबरं भाजून बघू शकता। इथे मी आता मस्त कांदा असा भाजून घेणार आहे। छान असा गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्यायचं, थोडा डार्क करायचा आहे, कारण मग आपल्या मटणाला रस्सा पण छान येईल। कलर छान येईल आपल्या मटणाला मस्त असा। तर बघा, इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि इथे हे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। आता इथे मी मटण घेतलेलं आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद, तर आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे। हळद थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे ते कलर व्यवस्थित येईल त्याला। आता ह्याला मिक्स करून घेते मी। आणि याला आता उकडायला ठेवायचं आहे। आता मी ह्याला छान अशी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे छान मटण। हे बघा, आता मी हे उकडायला ठेवते, याच्यावर झाकण ठेवते आणि पुढचं दाखवते तुम्हाला। आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची। फोडणीसाठी मी हे बघा कांदा कापून घेतलाय आणि हे उकडलेलं आहे, छान असं उकडून घेतलंय। म्हणजे एकदम प्रॉपर असं उकडलंय, आपल्याला भाजीला वेळ नाही लागणार ह्याच्यामध्ये। आणि इथे मी मस्त 2 कांदे कापून घेतलेले आहेत मोठे मोठे, आणि मसाला वगैरे केला तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी करून घ्यायची आहे। तर इथे बघा, मी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आता आपल्याला छान पातेलं असं गरम होऊ द्यायचं आहे, कडकडीत बघा। आणि आपलं मस्त असं मटण होणार आहे। तर आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आलं लसूण पेस्ट। मस्त आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण कट केलेला कांदा पण टाकून घ्यायचा लगेच। त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं। वाव, अजून मटण झालंय नाही तरी आपला मस्त असा तेल मसाल्याचा छान असा छान असं मिक्स करून घेते। त्याला थोडंसं 5-10 मिनिटं फिरून घ्यायचं छान। थोडासा कांद्याचा कचरटपणा गेला ना, मग त्याच्यानंतर आपल्याला पुढचे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। आज संडे आहे, सगळ्यांकडे स्पेशल असेल संडेचं। तर बघा, आता आपला कांदा हा मस्त असा गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झालेला आहे। तर आता आपल्याला हे वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय, मिक्स करून घेते छान असं। त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे।
तर आता मी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे सुके. आता हळद घालून घेते, लाल तिखट. मटण बोलल्यावर थोडंसं स्पायसी पाहिजे. त्याच्यामध्ये लगेच मसाला पण घालून घेणार आहे. हा घरचा मस्त आपला घरगुती मसाला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ पण ॲड करणार आणि ह्याला छान असं मिक्स करून घेते. 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आपला मसाला जळून नाही द्यायचा. लाल मिरची आणि मसाला जळून द्यायचा नाही. हे बघा कलर बघा किती सुंदर आलाय मसाल्यांना आपल्या. आता मी ह्याच्यामध्ये हे उकडलेलं आपलं छान असं मटण घालून घेणार आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे. बघा, बघून तुमच्या तोंडाला पाणी येत असेल. मस्त असं वाव, मस्त स्मेल मस्त येतोय. तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी सोडून घेते. तर बघा आपल्या भाजीचा कलर किती सुंदर आलाय, अप्रतिम. आणि किचन ते असं मस्त मस्त दरवळ येतोय भाजीचा मस्त. हे बघा, तर आता ह्याला आपल्याला दणकावून 5 ते 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची. मग आपलं मटण हे खाण्यासाठी रेडी होणार. कलर बघा किती सुंदर आलाय, वाव, भन्नाट मस्त. तर आता आपल्या भाजीला मध्ये मध्ये चेक करायचं आहे. बघा कशी मस्त उकळी येते, बघू शकता तुम्ही. हे बघा, अशी मस्त दणकावून उकळी काढून घ्यायची. हे बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये मटण आपलं छान शिजलं जातं. आणि तुम्ही मटणची भाजी कशी बनवता ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी ह्याला परत झाकून ठेवते आणि जेव्हा आपली फायनल भाजी होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवते ताटामध्ये घेऊन. तर बघू शकता आपल्या भाजीचा फायनल लुक कसा झालेला आहे. आणि आता मी ही भाजी मस्त माझ्या मिस्टरांना सर्व करणार. बघा कलर, आणि थोडासा लाईटचा इश्यू आहे. हे बघा, तर माझ्या हा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.